तर दुसरीकडे कोकणच्या समुद्रात गेल्या काही दिवसांपासून निळ्या पाहुण्यांचं आगमन झालंय। गोल बटनाच्या आकाराचे हे निळ्या रंगाचे जेलीफिश सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरतात। या माशांचं शास्त्रीय नाव पॉप्रिटा पॉप्रिटा हे सागरी मासे पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्ण आणि समशीतोष्ण पाण्याच्या पट्ट्यात आढळतात। समुद्रातले प्रवाह आणि वारे यांच्या मर्जीनुसारच या ब्लू बटन फिशना प्रवास करावा लागतो। जोरदार समुद्री वारे आणि प्रवाहांबरोबर हे मासे सध्या कोकणच्या किनाऱ्यावर आलेत। ब्लू बटन जेलीफिश कोकणच्या किनाऱ्यावर येणं हे मॉन्सून आगमनाचे शुभ संकेत समजले जातात। रत्नागिरीतल्या गणपतीपुळे किनाऱ्यावर 6 वर्षांपूर्वी असे जेलीफिश आढळले होते। रत्नागिरीतल्या भाटे बीचसह आरेवारे बीचवरही असे ब्लू बटन जेलीफिश लाखोंच्या संख्येने सापडतायत। ज्या वेळेला मान्सूनचे वारे वाहायला लागतात, हिंदी महासागरावरून जेव्हा ते वर अरबी समुद्राकडे येतात, तेव्हा त्या जोरदार वाऱ्याच्या झोताबरोबर ते किनाऱ्याकडे येतात। म्हणजे हे किनाऱ्यावर आलेत मान्सूनच्या काही आठवडे अगोदर, म्हणजे ही मान्सूनची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।